नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. होमगार्ड भरती 2024 तर पहा मित्रांनो, होमगार्ड भरतीचं जे अपडेट आलं आहे आणि होमगार्ड पदांची जे मित्रांनो भरती निघत आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास मित्रांनो 9,000 प्लस पदांसाठी मित्रांनो होमगार्डची भरती निघत आहे. आणि होमगार्डच्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या जागा रिक्त आहेत तर त्या जवळपास मित्रांनो 9,000 आहे. आणि होमगार्ड या भरतीमध्ये जे मित्रांनो लेखी परीक्षा नसते आणि या भरतीमध्ये जे तुमचं सिलेक्शन होते हे मैदानी चाचणीवर होते. तर पहा मित्रांनो, होमगार्ड भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, लोकमत पेपरमध्ये हे न्यूज आलेली आहे. होमगार्डच्या 9,000 रिक्त जागा भरणार आहे. कोल्हापूर राज्यात गृहरक्षक दलात होमगार्ड रिक्त असलेल्या 9,000 जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल. तसेच होमगार्ड आहार भत्ता वाढविण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली आहे. कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात सोमवारी दिनांक 27 भेट देऊन त्यांनी कामाचा आढावा घेतला. राज्यात गृहरक्षक दलासाठी 54,000 जागा मंजूर आहेत, त्यापैकी 9,000 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्त मदत होणार आहे. यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे रितेश कुमार यांनी सांगितले. नवीन पद भरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुरू होईल. सध्या होमगार्ड कामाच्या दिवसाचे 670 रुपये मानधन दिले जाते, तर 100 रुपये आहार भत्ता दिला जातो. आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती, त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होईल, असा विश्वास रितेश कुमार यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण देणार. होमगार्डना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेषतः पूरस्थित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, त्यांना पाण्यातून बाहेर काढणे, मदत केंद्राची उभारणी करणे या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार होमगार्डना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाचे अपडेट. तर जवळपास 9,000 जागांचा होमगार्ड भरतीच्या मित्रांनो होणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर ही होती मित्रांनो होमगार्ड भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.